सुमनताई नवऱ्याच्या मृत्यूनंतर एक दिवस त्या त्यांच्या कपाटातून काही वस्तू बाहेर काढत होत्या. वस्तू बाहेर काढत असताना त्यांना त्यांच्या नवऱ्याची खूप आठवण येत होती. परंतु त्यांना अचानक तिथे एक नवीन फाईल दिसली. ती फाईल पाहून त्यांना जरा आश्चर्य वाटले. त्यांनी त्या फाईलला उघडले तर त्यात एक पत्र होते. पत्र वाचल्यानंतर सुमनताईला धक्काच बसला. सुमनताई त्यांच्या बेडवर झोपल्या होत्या आणि विचार करत इकडे तिकडे खोलीत नजर फिरवत होत्या. त्यांच्या पतीला जाऊन आज वर्ष झाले होते. आजच्याच दिवशी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. सुमनताईचे पती जगदीशराव एकदम ठीक होते. सकाळच्या वेळी ते लवकर उठले आणि त्यांची प्राथमिक कामे आवरली. सुमनताईने त्यांना चहा करून दिला. पण अचानक त्यांच्या छातीत वेदना झाल्या. सुमनताईला काही बोलण्याचा समजण्याचा वेळच भेटला नाही, कारण 7-8 मिनिटातच जगदीशराव त्यांना सोडून गेले. तरी पण सुमनताईने कोणाच्या तरी मदतीने लगेच जगदीशरावांना हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासल्यावर ते म्हणाले की आता यांच्यात प्राण राहिला नाही, तुम्ही यांना घरी घेऊन जावा. रडतच सुमनताई जगदीशरावांचं मृत शरीर घेऊन घरी आल्या. त्यांना तर काय चालू आहे, काय सुरू आहे काही समजत नव्हतं. त्यांना वाटत होतं की हे एक वाईटच स्वप्न पडत आहे. त्यांच्या हृदयाच्या दुःखामुळे तुकडे तुकडे झाले होते. त्यांना जमीन हालत आहे आणि आभाळ पडत आहे असा भास होत होता. त्यांचे हातपाय थरथर कापत होते. त्यांना हे सत्य स्वीकारण्यासाठी त्यांचं मन तयार नव्हतं. सुमनताईंना 2 व्यक्तींनी पकडलं होतं, पण ते 2 व्यक्ती कोण आहेत याचा सुद्धा त्यांना भान नव्हतं. सुमनताईने स्वप्नात सुद्धा त्यांच्याशिवाय आयुष्य जगणं विचार केला नव्हता. जगदीशराव होते तोपर्यंत सुमनताईला कशाचंच टेन्शन नव्हतं. प्रत्येक वस्तू जगदीशराव त्यांच्यासाठी घेऊन येत होते. आता एकट्याच त्या घरात वेड्यासारख्या सुमनताई राहत होत्या. त्या असा विचार करत होत्या तोपर्यंत तिथे त्यांची मोठी सून येते आणि म्हणते, सासूबाई जेवण डायनिंग टेबलवर ठेवले आहे, खाऊन घ्या. सुमनताई उदासपणाने बाहेर आल्या तर त्यांनी डायनिंग टेबलवर पाहिलं की रात्रीच्या शिळ्या 2 भाकरी आणि रात्रीची भाजी त्यांना वाढून ठेवली होती. सुमनताईला डाळ भात खूप आणि दही खूप आवडत असायचं. जेव्हा जगदीशराव जिवंत होते तेव्हा त्या भाकरी चपातीसोबत डाळ भात बनवतच होत्या. एवढेच नाही तर जगदीशराव आणि सुमनताई दोघे पण दहीशिवाय जेवण करतच नव्हते. जगदीशराव कधीच सुमनताईला शिळे अन्न खाऊन देत नव्हते, परंतु आज शिळे पदार्थ ताटामध्ये पाहून त्यांना वाईट वाटत होते. आता हे सगळं त्यांना सहन करावं लागणार होतं, कारण आता सगळा कारभार त्यांच्या मुलांच्या हातात आला होता. आता त्यांचं राज्य निघून गेलं होतं. सुमनताईला 2 मुले होती. सुमनताईला मुलगी नव्हती. दोन्ही पण मुलांचे लग्न झाले आहेत. त्यांना एक मुलगा पण आहे. सुमनताईच्या मोठ्या मुलाचं नाव अमित आहे आणि छोट्या मुलाचं नाव मुकेश आहे. सुमनताईचे दोन्ही पण मुले जॉब करत आहेत. सकाळच्या वेळी ते जात होते आणि संध्याकाळीच घरी येत होते. दोन्ही पण मुले वेगवेगळे घरात राहत आहेत. एक सून दुपारी जेवण देत होती तर एक सून त्यांना संध्याकाळी जेवण देत होती. सुमनताईला दोन्ही पण सुना काहीच बोलत नसायच्या आणि मुले पण त्यांना काहीच बोलत नव्हते. दोन्ही पण मुले ऑफिसवरून घरी आल्यावर डायरेक्ट त्यांच्या बेडरूममध्ये जात होते. त्यांच्या हातात नेहमीच बाहेरून आणलेले पदार्थ असायचे, पण ते आईकडे न जाता डायरेक्ट रूममध्ये जाऊन खात असायचे. दोन्ही पण सुना कधीच आपल्या सासूपाशी बसत नाहीत. एवढेच नाही तर 2 गोड शब्द सुद्धा त्यांना कोण बोलत नव्हते. दोन्ही पण मुले सुना नेहमी व्यस्त असायच्या आणि मोबाईलमध्ये डोके घालून बसायच्या. जेव्हा गरज असायची तेव्हा त्या रूममधून बाहेर येत होत्या. दोन्ही पण मुले आणलेले खाण्याचे सामान आपल्या रूममध्ये नेऊन ठेवत होते. इकडे सुमनताईला आस लागून राहायची की मुले आता आनंदाने माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतील, पण सुमनताईची ही आसच राहून गेली. दोन्ही पण मुले एकमेकांना काय घेऊन आले आहेत हे दाखवत नव्हते आणि आईला सुद्धा काही देत नव्हते. आईच्या नशिबात तर शिळे अन्न पदार्थ लिहिले होते. शांतपणे कोणालाही काही न म्हणता ते जेवण करून सुमनताई आपल्या रूममध्ये गेल्या. माहीत नाही
आज सुमनताईला खूप रडायला येत होते. मुले पण काही बोलत नसायची, भांडत नसायची. भांडण जरी झालं तर मनातलं बोलून जात होते, परंतु कोणीच काही म्हणत नव्हते. त्यांना कोणच बोलत नव्हते, त्यामुळे त्यांना वाईट वाटत होतं. त्या त्यांच्या मनातील दुःख कोणाला सांगणार होत्या. डस्टबिनमध्ये पडलेले संत्रेचे आणि बेकरीच्या पदार्थाचे पॉकेट पाहून सुमनताईला कळायचे की सगळं खाऊन झालं आहे. त्यांच्या वाटणीला काहीच आले नाही. आज त्यांना त्यांच्या पतीची खूप आठवण येऊ लागते. त्यामुळे त्या त्यांच्या पतीची प्रत्येक वस्तू त्यांच्या कपाटातून काढू लागतात आणि त्यांना आठवू लागतात. त्यांचा चष्मा, त्यांचे कपडे, सगळं काही हाताने स्पर्श करून त्याला त्या न्याहाळत होत्या. तेव्हा अचानक त्यांची नजर एका फाईलवर पडते. ती फाईल जगदीशरावांची पर्सनल फाईल होती. ते त्यांच्या फाईलला कधीच हात लावून सुद्धा देत नव्हते. सुमनताई त्या फाईलला घेतात आणि त्यांच्या छातीला लावून रडू लागतात आणि म्हणतात, तुम्ही जर जिवंत असता तर मला आता या फाईलला स्पर्शसुद्धा करून दिला नसता. आज मी तुमच्या प्रत्येक वस्तूला स्पर्श करत आहे, परंतु इथे मला रोखणारं कोणी सुद्धा नाही. आणि रडत असायच्या. स्वतःच बोलायचा आणि स्वतःच रडत होत्या. रडत रडतच त्या फाईल उघडू लागतात. त्या फाईलमध्ये काही गरजेचे कागदपत्र होते. त्यांनी पुढे जाऊन पाहिलं तर त्यामध्ये एक लिफाफा होता. सुमनताई तो लिफाफा उघडतात तर त्यामधून काहीतरी कागदपत्रे आणि एक पत्र निघते. सुमनताई ते पत्र घेऊन वाचू लागतात. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, प्रिय सुमन, जर ही तू पत्र वाचत असेल तर याचा अर्थ मी या जगात नाही. हे पत्र जरी एक कागदाचा तुकडा असला तरी यामध्ये आपल्या आयुष्याचे काही खास क्षण आहेत जे अनमोल आहेत. तू माझ्या आयुष्यात आनंदाने क्षण घेऊन आलीस. तू खूप प्रेमाने मला आणि घराला सांभाळले. माझ्या मुलांना प्रेमाने वाढवले. तू मला सुखादुःखात साथ दिली. कधीच मला त्रास दिला नाही. जे मी सांगेन ते तू ऐकलं आणि एक चांगली बायको आणि एक चांगली सून बनलीस. एवढेच नाही तर एक चांगली आई पण बनवून दाखवलं. जे तू माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी केलं आहे त्याच्या बदल्यात मी माझं सर्वस्व जरी तुला दिले तरी ते कमी आहे. त्यामुळे जाता जाता मी तुला एक माझ्या काळजाचा तुकडा देणार आहे. सुमन, आजकाल जे काही चाललं आहे ते बघून मुलांकडून अपेक्षा ठेवणं हे म्हणजे आपली चूक होत आहे. कदाचित मी गेल्यानंतर मुले तुला चांगली सांभाळतील किंवा चांगली सांभाळू शकणार नाही. जर ते तुझ्यासोबत नीट नाही वागली तर तुझं काय होईल? त्यामुळे मुलांना सगळं सांगणं योग्य नव्हतं. गावाकडे आपली जमीन होती. या बाबतीत मुलांना माहिती नव्हतं. मी त्या जमिनीला विकून एक घर घेतलं होतं आणि ते घर मी तुझ्या नावावर केलं आहे. या पत्रासोबत तुला त्या घराचे कागदपत्र सुद्धा भेटतील. जर तुला मुले व्यवस्थित सांभाळत नसतील तर ते घर तू मुलांना अजिबात देऊ नकोस. त्याला विकून तू आरामशीरपणे आयुष्य कडेला घालवू शकतेस. मी गेल्यानंतर तुला अजिबात घाबरण्याची, रडण्याची काही सुद्धा गरज नाही. मी जरी या दुनियेत नसलो तरी नेहमी तुझ्यासोबत असणार आहे. जी स्त्री मरणाच्या दारात जाऊन मुलांना जन्म देऊ शकते ती स्त्री काहीही करू शकते. तू कधी स्वतःला कमजोर समजू नकोस. हिमतीने काम घे आणि आयुष्य जगण्यासाठी जरासं कठोर बन. सुमन, तू काही पण करू शकतेस. अजिबात खचून जाऊ नकोस. ज्या मुलांना सुमन तू लहानाचं मोठं करून त्यांच्या पायावर उभा करू शकतेस ते सुमन कोणतं पण मोठं काम करू शकते. मला माहीत आहे हे पत्र वाचताना सुमन तू रडत आहेस. हे बघ सुमन, रडू नकोस. तू तुझ्या अश्रूंना बाहेर येण्यापासून रोख आणि जी हिंमत माझा मृत्यू झाल्यानंतर तुझ्यातली गेली आहे त्या हिमतीला तो जागृत कर आणि तुझं आयुष्य तू तुझ्या हिशोबाने जग. आणि ज्या दिवशी तू तुझ्या मर्जीप्रमाणे आनंदाने जगशील तेव्हा माझ्या आत्म्याला शांती मिळेल. सुमन, घाबरू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. त्या पत्राला छातीशी लावून सुमनताई खूप रडू लागल्या. त्यानंतर त्या हिंमत करून त्यांचे अश्रू पुसू लागतात. नवऱ्याच्या पत्रापासून त्यांच्या अंगात एक जागृत शक्ती निर्माण होते.
त्यांना वाटू लागलं की खरंच आपल्यामध्ये आता हिंमत आणि साहस आलं आहे. सुमनताई घराचे पेपर व्यवस्थित ठेवू लागतात. दुसऱ्या दिवशी सुमनताई त्यांच्या भावाकडे जातात. त्यांचा भाव एक वकील होता. सुमनताई त्या घराचे पेपर त्यांच्या भावाला दाखवतात. त्यांचा भाऊ म्हणतो की पेपर एकदम बरोबर आहेत. भावाला सोबत घेऊन सुमनताई त्या घराकडे जातात. तिथे गेल्यावर त्यांना कळतं की या घराची करोडामध्ये किंमत जात आहे आणि घर पण खूप मोठं होतं आणि चांगला एरिया होता. सुमनताई आपल्या भावाकडून काहीतरी सल्ला घेतात. त्यांचा भाव पण त्यांना सल्ला सांगतो. त्यांचा भाऊ म्हणतो की हे घर मोठं आहे. तुझ्यापुरती खोली ठेवून तू बाकीच्या खोली भाड्याने सुद्धा देऊ शकते. सुमनताईला त्यांच्या भावाचे म्हणणे पटते. त्यानंतर त्या घरी येतात. आता त्यांच्यात खूप हिंमत आलेली असते. आता त्यांना कशाचीच भीती वाटत नव्हती. त्यांच्या मृत्यू झालेल्या नवऱ्यानेच त्यांना हिंमत दिली होती. घरी गेल्यावर सुमनताई त्यांच्या दोन्ही मुलांना जवळ बोलावतात आणि म्हणतात की हे बघा बाळांनो, मला माहीत आहे की तुमची कमाई कमी असेल, परंतु माझे पण काही खर्च आहेत. मला पण थोडे पैसे लागतात. त्यामुळे तुम्ही दोघे पण दर महिन्याला मला थोडे थोडे पैसे देत जावा, कारण त्या पैशाने मी माझ्यासाठी कधी औषध किंवा खायला घेऊन येऊ शकेल. दोन्ही पण मुले म्हणतात की आई, महिन्यात आमच्याकडे पैसेच वाचत नाहीत तर आम्ही तुला काय देऊ. घरात लागणाऱ्या वस्तू, खाणे आणि मुलांच्या फी यामध्ये सगळे पैसे खर्च होतात. सुमनताई म्हणतात ठीक आहे, परंतु मला माझ्या गरजा भागवण्यासाठी काही पैसे तर लागणारच आहेत. त्यामुळे मी ठरवलं आहे की मी काम करणार आहे. सुमनताई म्हणतात मला एक काम भेटलं आहे. फक्त 2 वर्षाच्या मुलाला सांभाळायचं आहे, कारण त्या मुलाचे आई वडील जॉब करतात. मी दिवसभर काम करेन आणि संध्याकाळी घरी येईन. यामुळे माझा टाईम पण जाईल आणि पैसे पण येतील. त्यामुळे तुम्हाला पैसे देण्याची काहीच गरज लागणार नाही. दोन्ही पण मुले म्हणतात की ठीक आहे, तुला जसं वाटेल तसे कर आणि तेथून निघून जातात. आता रोज दिवसभर सुमनताई बाहेर जात होत्या आणि संध्याकाळी घरी येत होत्या. दिवसभर सुमनताई आणि त्यांचा भाऊ त्यांच्या घराचे काम करत असतात. त्यांच्या भावाच्या मदतीने सुमनताई त्यांच्या घराला व्यवस्थित कलर वगैरे करून घेतात. कलर दिल्यानंतर सुमनताईचं सुंदर असं घर तयार होतं. तिथे लगेचच 1 BHK साठी रेंट उपलब्ध आहे म्हणून बोर्ड लावतात. 2-3 दिवसातच तिथे भाड्याने राहणारे भाडेकरू येतात. कदाचित सुमनताईने त्या घराबद्दल त्यांच्या मुलांना सांगितलं असतं तर मुलांनी लगेचच त्या घराच्या 2 वाटण्या केल्या असत्या, हे त्यांना माहीत होतं आणि सुमनताईचं चाललेलं आयुष्य तसेच पुढे गेलं असतं. मुलांना जर एवढा खर्च होत असेल तर म्हाताऱ्या माणसांना खर्च होत नसेल का? उलट म्हातारपणात तर पैशाची गरज खूप भासते. म्हातारपणात गोळ्या औषधाचा खर्च असतो. शरीर कमजोर झाल्यामुळे फळे वगैरे खावे लागतात. तेव्हा कुठे म्हातारा माणूस व्यवस्थित राहू शकतो. परंतु आपल्या इथे तर म्हातारा माणूस झाला की त्या म्हाताऱ्या माणसाला जास्त लक्ष दिले जात नाही. त्या दिवशी सुमनताई यासाठी मुलांना पैसे मागत होत्या की जर खरंच दोन्ही पण मुले त्यांना महिन्याला पैसे द्यायला तयार असतील तर सुमनताई ते घर दोघाला अर्धे देणार होत्या. पण मुलांनी त्यांना पैसे देण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे त्या घराबद्दल सुमनताईने त्यांच्या मुलाला सांगितलं नाही. त्यांनी आता त्यांच्या मुलांकडून कोणतीच अपेक्षा ठेवली नव्हती. एका रविवारी सुमनताई त्यांच्या दोन्ही पण मुलांना म्हणाल्या की तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. असं म्हणून सुमनताई दोन्ही मुलांना आणि दोन्ही सुनांना घेऊन जातात. पूर्ण रस्त्यात ते विचारत होते की आई तुला काय दाखवायचं आहे. सुमनताई फक्त म्हणत होत्या की माझ्यासोबत चला, तिथे गेल्यावर मी तुम्हाला सर्व काही दाखवते. सुमनताई त्या सगळ्यांना घेऊन त्या घरापाशी जातात आणि आनंदाने सुमनताई घरात प्रवेश करतात. त्यांच्या पाठोपाठ ते सगळे पण त्या घरात प्रवेश करतात तर त्यांना तिथे त्यांचा मामा पण घरात बसलेला दिसतो. मुले आईला विचारतात की आई हे घर कोणाचं आहे. सुमनताई हसत म्हणतात की बाळांनो हे घर माझं आहे. हे ऐकून दोन्ही पण मुले थक्क होतात.
तुझं घर? आई, तू हे काय बोलत आहेस? मोठा मुलगा म्हणाला. छोटा मुलगा म्हणाला, हे घर तुझं, आणि तुला हे घर कोणी दिलं? सुमनताई म्हणाल्या की हे घर माझ्या नवऱ्याने, तुमच्या वडिलांनी मला दिले आहे. अरे, तुमच्या वडिलांना आधीच समजलं होतं की त्यांच्यानंतर माझे काय हाल होणार आहेत, त्यामुळे त्यांनी माझी चांगली व्यवस्था करून ठेवली आहे. आणि हो, मी कुठे बाहेर कामाला जात नव्हते, मी इथेच काम करण्यासाठी येत होती. आणि आता मी माझ्यापुरती जागा ठेवून बाकीची जागा भाड्याने दिली आहे, त्यामुळे आता मी आरामशीरपणे माझं आयुष्य जगू शकते. त्या दिवशी जर तुम्ही पैसे देण्यासाठी तयार झाला असता तर मी हे घर तुमच्या दोघांच्या नावावर करणार होती. पण माझं दुर्दैव आहे की तुमच्यापाशी तुमच्या आईसाठी काहीच नाही, आणि मुले जर आपली नाहीत म्हणल्यावर सुनांना बोलून पण काही फायदा नाही. तुम्हाला कधीच वाटलं नाही की आपल्या म्हाताऱ्या आईला आपली गरज असेल, तिला आधार द्यावा, तिला समजून घ्यावं, तिला खाण्यासाठी घेऊन यावं. पण नाही, तुम्ही तर तुमच्या आयुष्यात मस्त होता. माझा नवरा माझा सर्वस्व होता. त्याने मरता मरता माझा विचार केला, परंतु तुम्ही जिवंत असून पण माझ्यासाठी काही सुद्धा विचार केला नाही. आता मला तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही. आता येणाऱ्या भाड्याच्या पैशातून मी मस्त आयुष्य जगणार आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांना मदत करणार आहे, पण कधीच तुमच्या दारात मी येणार नाही. आईचं बोलणं ऐकून दोन्ही पण मुले आईपुढे हात जोडून माफी मागू लागतात. म्हणतात, माफ करा, आम्ही आमच्या आयुष्यात एवढे व्यस्त झालो की आम्ही हे विसरलोच की आमची आई आमच्या आयुष्यात अजून आहे. तिला सुद्धा थोडा टाइम द्यावा, परंतु आम्ही तो देऊ शकलो नाही. प्लीज आई, तू आमच्यासोबत राहायला चल, प्लीज आम्हाला माफ कर. सुमनताई मुलांना म्हणतात की बाळांनो, एक आई मुलांवर कधीच नाराज नसते, त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश राहा. मी तुम्हाला माफ केलं आहे. आता माझा संसार, माझं उरलेलं आयुष्य, माझा श्वास आता हे घर आहे. आणि बोलता बोलता सुमनताईच्या डोळ्यात पाणी आले. त्यांचा भाऊ उठला आणि सुमनताईला आधार देत म्हणाले की मी पण माझ्या बहिणीच्या या निर्णयाला सहमत आहे. आणि अशा प्रकारे दोन्ही पण मुले आपल्या हाती काहीच न लागल्यामुळे नाराज होऊन तेथून निघून जातात. आणि सुमनताई आपलं उरलेलं आयुष्य नवऱ्याच्या इच्छेप्रमाणे आनंदात घालवू लागतात. आणि इकडे त्यांच्या नवऱ्याला, जगदीशरावांना पण आपली बायको सुखाने राहत आहे हे पाहून त्यांच्या आत्म्याला आनंद मिळतो. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा, आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.